चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से। न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से। बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि, गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि, गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि, एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि, गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि, गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। नमस्कार, आपली अयोध्यासाठी बस निघली आहे। तुम्हाला पहिल्याच वेळेस आपल्या अहमदनगर ते अयोध्या दर्शन बसने प्रवास करायला मिळतोय। तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा। एकदम आनंद येतो बाबा कसं वाटतंय? एकदम उत्सुक आनंद। वय किती तुमचं? वय 77। 77 वर्षाचे बाबा हे अयोध्याला चाललेत। त्याच्यानंतर अजून प्रवासी आहेत काही, त्यांच्या संग आपण बोलूया। कसं वाटतंय अयोध्याला चाललेत आपल्या एसटीच्या बसने? बोला काहीतरी। एकदम भारी वाटतं। माझं नाव कांताबाई जाधव आहे, मी नगरचीच आहे, पण मला या एसटी बसमधून जायचा फार आनंद होत आहे। सुखकर प्रवास, परतीचा पण प्रवास सुखकर ईश्वर चरणी प्रार्थना। नक्कीच नक्की आपल्या एसटीची सेवा आणि एसटीची सेवा ही नेहमी सुरक्षितच राहिलेली आहे। नमस्कार ताई, आपल्या अहमदनगरची अयोध्या दर्शन यात्रा बस ही 16/3/2024 रोजी निघत आहे। तुमचं घरचं कोण चाललंय आणि या बसनी जाण्यास त्यांना काय आनंद होतोय, तुम्हाला काय आनंद होतोय ते मला 2 मिनिटात सांगा। माझी आई जाते, माझ्या शेजारच्या दोघी काकू जात आहेत, त्यामुळं फर्स्ट टाइम जाते, त्यामुळं आणखीनच मजा आहे। पहिली बस असल्यामुळं प्रवास चांगला सुखाचा होणार आहे, हे पण गॅरंटीच आहे तेवढी। बरं, त्याची गॅरंटी काय वाटते तुम्हाला? एसटीची गाडी असल्यामुळं। नक्कीच। तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला पहिल्याच वेळेस आपल्या एसटी बसने जो प्रवास करायला मिळतोय अहमदनगर ते अयोध्या, तो कसा वाटणार आहे ते सांगा। मी डॉक्टर संजय झिंगे। मला खूप आनंद होत आहे। पहिल्यांदाच जात आहे आणि एसटी महामंडळ प्रवास कोण करतात ते या गाडीमध्ये? सुरक्षित व्यवस्था आहे, त्यामुळे आम्ही यातून जायचं काय असेल ते या। शीश झुकाओ, राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। राम जी की निकली सवारी।
लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। अग्नियंत्रक या अयोध्येला जी गाडी चाललेली आहे तुम्हा सर्वांना या शुभेच्छा देणार आहेत। आमच्याकडूनही तुम्हाला शुभेच्छा। मॅडम तुम्हाला शुभेच्छा देतीलच। आज तुमच्या सहकार्यानं सगळ्यांच्या आज आम्ही अयोध्येकरता पहिली गाडी नगर विभागातून सोडतोय। तुम्ही जाऊन आल्यानंतर तुमचा जो अनुभव राहील तो आमच्याकरता नक्कीच मोलाचा राहील। ही या विभागाकडनं आंतरराज्य म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये जाणारी ही पहिलीच आपण सहल म्हणू आपण थोडक्यात पहिलीच सहल आयोजित करतोय। तुम्ही सगळ्यांनी आम्हाला ज्या ज्या ठिकाणी तुम्ही थांबाल त्या त्या ठिकाणी चालक वाहकांना आणि आमचे जे सुपरवायझर आहे यांनी साहेब यांना सगळ्यांना सहकार्य करा। या ठिकाणी सगळ्यांकडनं तुमच्याकडनं अपेक्षा एकच आहे की ज्या ठिकाणी तुम्ही सांगाल, जनरली काय होतंय की तुम्ही त्या ठिकाणी थांबल्यानंतर प्रत्येक जण विखुरला जातोय, तर तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला पटकन यायला सांगितलंय, ज्या वेळेला यायला सांगितलंय त्या ठिकाणी पटकन जमा की जेणेकरून तुमचा पुढचा जो मुक्कामानंतरचा जो दौरा आहे तो वेळेत होईल। तुमचा प्रवास सगळ्यांचा समाधानाचा होईल अशा अपेक्षा मला तर आहेच। तुमच्याकडनं आम्ही तीच अपेक्षा व्यक्त करतो। तुमचं सहकार्य आम्हाला राहू द्या, आमचं सहकार्य तुम्हाला आहेच। मोठा प्रवास आहे, ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहेत मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही फोन करून सगळ्या सोयी केलेल्या, फक्त राहण्याचा आणि जेवणाचा खर्च आपला स्वतःचा आहे। अयोध्येचं दर्शन नक्कीच तुमच्या सगळ्यांचं चांगलं होईल। अपेक्षा हीच की तुम्ही दर्शन करताना आमचं दर्शन सांगा, आमचाही नमस्कार सांगा। आणि ही ट्रिप यशस्वी झाल्यानंतर नक्कीच आपण यापुढे नेहमीच अशा सहली आयोजित करू। यानंतरही आमचा एक हे चाललेला आहे जो आम्हाला बालाजीला एक काढायचा आहे आणि दुसरा आम्हाला गुरु दत्तात्रयांचे जे 3 ठिकाणं आहे पिठापूर वगैरे तो एक काढायचा आहे। या ट्रिपच्या यशस्वीतेवर ते अवलंबून राहील। तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। एकमेकांना सांभाळा, कारण आपण आता दुसरे 2 राज्य ओलांडून चाललोय। एकमेकांना सांभाळा, काय असलं तर येणे आहे, येण्याचे नंबर तुमच्या सगळ्यांकडे असतील, नसली तर मागवून घ्या, फोन करा, एकमेकांना सोडू नका। जर एकमेकांना विखुरले गेले तर पटकन निघता येणार नाही। तब्येतीची काळजी घ्या, जास्त पाणी प्या, ऊन वाढत चाललंय। काही अडचण असली तर सांगा, आम्ही इथे आहे। तिथे जरी काही अडचण असली तर इथून आम्ही निवारण करू। तुम्हाला सगळ्यांना प्रवासाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। एसटी महामंडळातील मुख्य लेखापरीक्षक म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्य लेखापरीक्षक श्री योगेश जाधव साहेब पण या ठिकाणी योगायोगाने आज आलेले आहेत। त्यांच्या मातोश्री पण आपल्या गाडीमध्ये आहेत, ते देखील आपल्याला एक शुभेच्छा देतील। सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम। जय श्रीराम। धर्म सहयोगाने एक मोठी यात्रा आपण करतोय। महामंडळाचा एक अभिनव प्रयोग आहे। या प्रयोग महाराजांनी ज्या पद्धतीने सांगितलं या प्रयोगावर आपले पुढचे भावी प्रयोग अवलंबून आहेत। मला गॅरंटी आहे 100% हा प्रयोग आपला यशस्वी होणार आहे। तुमच्याबरोबर माझी आई पण आहे, माझ्या आईची पण काळजी घ्या, आईला सांगतो सगळ्यांची काळजी घ्या। मॅडमने सांगितलेल्या सूचना अतिशय महत्त्वाच्या आहेत। पाणी भरपूर प्या, एकामेकामध्ये कोऑर्डिनेशन ठेवा। सर्वात चांगला माणूस इथला जो आहे तो विभागातला येणे आणि हे स्वतः सेपरेट स्वतः तिकीट काढून तुमच्याबरोबर यायला लागले स्वतःच्या खर्चाने। त्यामुळं त्यांना सहकार्य करा, ते ज्या सूचना देतील त्या सूचनांची त्या पद्धतीनेच तुम्ही अंमलबजावणी करा। सर्वांना शुभेच्छा, तुमचा प्रवास सुरक्षित हो। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। धीरे चला रथ ओ रथ वाले, तो है खबर क्या ओ भोले वाले। एक बार देखे
जीना भरेगा, 100 बार देखो फिर जी करेगा। व्याकुल बड़े हैं कब से खड़े हैं, दर्शन के प्यासे सब नर नारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। जय श्रीराम। मी जयदेव, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभागातर्फे प्रथमतः सर्वांचे जी आपली इतिहासामध्ये प्रथम बस निघली आहे ती म्हणजे अहमदनगर ते अयोध्या दर्शन या बसमध्ये सर्वांचे स्वागत करतो। आणि नितीन येणे साहेब आपल्याला थोडंसं याबद्दल माहिती देते ते आपण ऐकूया। नमस्कार सर्वांना। सर्वात पहिले राज्य मार्ग परिवहन महामंडळाची जी स्थापना 1948 साली झाली ती अहमदनगर विभागामध्ये झाली। अहमदनगर विभागातून पहिली बस मात्र 25 पैसे भाडे आकारून पुण्याकरता धावलेली आहे। हा इतिहास कदाचित खूप लोकांना माहिती नाही, पण एसटी महामंडळानेच ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा विस्तार केला तो अहमदनगरने केला आणि अहमदनगरच याची जन्मभूमी आहे। आणि ह्या अयोध्या यात्रेकरता सर्वात जास्त म्हणजे किलोमीटर्स असतील, आपल्याला कुठे मुक्कामाला थांबायचंय, तुमची प्रवास करताना तुम्हाला सीट किती कम्फर्टेबल असतील, गाडी कोणती निवडावी याचं सर्व नियोजन करण्यासाठी मला साधारण 1 महिना गेला। त्या महिन्यानंतर ते प्रवास भाडे तुमच्याकडून राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं स्टेबल सिस्टम जे आहे त्यानुसारच आपण भाडे आकारणी केली, त्यापेक्षा जास्त भाडे आकारणी केलेली नाही। ही बस आपण घेऊन जात असताना आपल्याला एकूण 2 राज्य ओलांडायचे, एक मध्य प्रदेश आणि एक उत्तर प्रदेश। या प्रदेशांचंही आपल्याला तिथले जे काही प्रत्येकी प्रवासी भाडं 200 रुपये आहे, असं प्रत्येकी 400 रुपये प्रवास भाडं आपल्याला तिथं त्यांना रोख स्वरूपात पे करायचं आहे। आता हे घेऊन जात असताना आमच्या अनेक मीटिंग झाल्या, आम्ही सर्वच अधिकारी विचारत होते की कशी व्यवस्था करता येईल। मग तिथले धर्मशाळा कुठल्या चांगल्या आहेत त्या शोधल्या, त्या दोन्ही धर्मशाळेविषयी आपण बोललेलो आहोत। फक्त तो खर्चाचा जो भाग आहे प्रत्येकाने द्यायचा आहे। सगळ्यात जास्त माझी सर्वच गाडीतले सर्वच आपण जे आता सगळे मिळून 46 लोक आहोत, 44 प्रवासी, त्या प्रवाशामध्ये मी आहे। परत प्रशासनालाही काही अडचण नको म्हणून माझंही भाडं त्यांनी भरून घेतलेलं आहे। मी माझं भाडं भरलंय, माझी पत्नीही सोबत आहे हो। आणि फक्त कामगिरी दिली, तुमची जबाबदारी माझ्यावर सोपवली। आपण 44 लोक ह्या 6 दिवसाकरता आणि भविष्यात पुन्हा एकदा कुटुंब म्हणूनच एकत्र असणार आहोत। गाडीमध्ये काही अडचण आली, आपण एकमेकाला सर्वांनी 6 दिवस सहकार्य करायचं आहे, आपण सर्वांनी एकत्र राहायचं आहे। वाराणसीमध्ये तिथल्या जे काय तिथले प्रमुख आहेत जे आपली राहण्याची व्यवस्था करणार आहे त्यांच्याशी मी बोललोय। ते आपल्याला सगळ्यात पहिले गेल्यानंतर गंगेवर स्नान करता नेतील, कोणाला विधी करायचे असतील तुम्ही विधी पूजा तुम्ही तिथे करू शकता। आपण बोटिंग करणार आहोत, बोटिंगमध्ये बाकीचे घाट पाहणार आहोत, बरेचसे घाट आहे। याच्या आधी जर कोणी काशी गेला असेल तर माहीत असेल, माझी 4थ्यांदा वेळ आहे काशीला जाण्याची। तिथे अनेक घाटांचे दर्शन करून आपण काशी विश्वेश्वराचं दर्शन करणार आहोत, अन्नपूर्णाचं दर्शन करणार आहोत। संध्याकाळी 8 वाजता गंगा आरती असते, साधारण 1.5 तास चालते, त्या गंगा आरतीचा आपण लाभ घेणार आहोत। त्याच्या दुसऱ्या दिवशीचं माझं नियोजन आपल्यासाठी हे असणार आहे की 121 किलोमीटरचा प्रवास आपल्याला काशी विश्वेश्वर ते प्रयागराज करायचा आहे। तर माझी अशी विनंती असेल की आपण कुणीही स्नान न करता पटकन सकाळचा विधी उरकून गाडीत बसलात तर आपण 2 तासामध्ये प्रयागराजला जातो, जिथे त्रिवेणी संगम आहे, गंगा जमुना सरस्वतीचं मिलन होतं। त्या ठिकाणी बरेचसे विधी करता येतात, तिथं स्नान करता येतं आणि तिथं आपण जेवण भोजन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला काशी उज्जैन महाकालेश्वरला जाणार आहोत। उज्जैन महाकालेश्वरला जाण्यापूर्वी आपण एक कुठेतरी हॉल्ट घेऊन आपला सगळा विधी उरकून उज्जैन महाकालेश्वरमध्ये 6 तास थांबून उज्जैन महाकालेश्वराचं दर्शन आणि काल भैरवनाथाचं दर्शन घेणार आहोत। तिथून 137 किलोमीटरचा पुढील प्रवास ओंकारेश्वरला दर्शनाला जाऊ, तिथं गजानन महाराजांचं मठ आहे, त्या मठातही आपल्याला थांबता येईल। तुम्हाला जर काहींना वाटलं की मला वेगळी स्वतंत्र रूम घ्यायची आहे तर तुम्ही तिथंही ती घेऊ शकता। तिथं ओंकारेश्वर आणि ममलेश्वराचं दर्शन करून नर्मदा नदीचं स्नान आहे, बोटिंग आहे, ज्या काही तुम्हाला करता येईल त्या गोष्टी तुम्हाला करता येतील। फक्त पुन्हा एकदा मी एकच सांगेल की आपण सगळ्यांनी एकत्र राहायचंय। बरेचसे वयस्कर आजोबा मला गाडीत दिसत आहेत, तुमचे मोबाईल चालू ठेवा,
दुसरी गोष्ट आपल्या शेजारचा आपल्या बाजूचा एकत्र राहण्याचा प्रयत्न करा. इकडे तिकडे गेलात तिकडे हिंदी भाषा चालते. UP MP मध्ये काही वयस्कर मंडळींना कदाचित बोलता येणार नाही, परंतु आपल्या त्या सगळ्यांना सोबत घेऊन आपण सोबत जाऊयात. राम मंदिराचं दर्शन करत असताना मंदिरात गेल्यानंतर आपल्याला दर्शन फक्त अर्ध्या तासामध्ये होतं. कितीही गर्दी असली तरी अर्ध्या तासात दर्शन घेऊन तुम्ही बाहेर येता. राम मंदिर आणि काशी विश्वेश्वर या ठिकाणी आपल्या जे स्वतःचे मोबाईल आहेत ते सोबत नेता येत नाही, खिशातलं पाकिट सोबत नेता येत नाही, कंगवा पेन सोबत नेता येत नाही, महिलांना पर्स सोबत नेता येणार नाही. आपण हे सगळं रूमवर ठेवणार आहोत. फक्त कॅश अमाऊंट जी असेल ती सोबत असली तर काय हरकत नाही. ह्या गोष्टी त्या मंदिरामध्ये अलाउड नाहीत. त्या जर समजा त्यांनी तुमच्याकडे चुकून राहिल्या आणि त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही ठेवून या, तर आपल्यातल्या 2 लोकांनाच परत रूमवर जावं लागेल. त्यामुळं शक्यतो ह्या गोष्टी मी पुन्हा एकदा सांगेन, लक्षात ठेवा. ह्या दोन्ही मंदिरामध्ये आपल्याला सोबत कोणतीही वस्तू नेता येत नाही. मंदिरामध्ये रामलालांचं दर्शन केल्यानंतर तिथं त्यांच्याकडून चहा पाणी नाश्ता भोजन बऱ्याचशा सुविधा आहेत. तुम्हाला ज्या ज्या घेता येतील त्या घ्या. लोक असेल तर तिथं शरयू नदीवर पण स्नान करायची इच्छा असेल तर करू शकता. शरयू नदीचं दर्शन आहे. हनुमानगडी म्हणून हनुमानाचं मोठं मंदिर आहे. हे सगळ्या गोष्टी 1 किलोमीटरच्याच आवारामध्ये आहेत. फक्त सर्वांनी एकत्र राहायचं. आपण कुठे थांबलोय त्याचं काय नाव आहे ते महाराष्ट्र धर्मशाळा म्हणून आहे. आपण तिथं त्या व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला काही अडचण आली तर मी गाडीतच आहे. आपले 2 चालक आहे. आजचा आपला प्रवास औरंगाबादला गेल्यावर समृद्धी महामार्गावर आपण लागतोय. अमरावतीपर्यंत गाडी जाईल. अमरावतीला आपण फ्युएल पूर्ण करून घेणार आहोत, डिझेल. त्याच्यानंतर कुठेतरी आपण योग्य जागा चांगली जागा पाहून जेवणासाठी थांबणार आहोत. आणि प्रवास रात्रीचा पण पूर्ण होणार आहे. 2 ड्रायव्हर आहेत. सर्व सीट पुशबॅक आहेत. तुम्ही ते पुशबॅक करून आरामशीर झोपू शकता. कोणाला काही शंका असली तर मला नक्की विचारा. आपण अतिशय सुंदर अशी माहिती थोडक्यात आपल्या जे सुपरवायझर आहेत गाडीला अयोध्या दर्शन यात्रेसाठी ती दिलेली आहे सर्व प्रवाशांसाठी. मी पण सर्व प्रवाशांना पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जसं आपले नितीन येणे साहेबांनी सांगितलंय तसंच आपण 5 दिवस एकत्र कुटुंब म्हणून सर्वांना एकमेकांना सहकार्य करून आपल्या या बसचा प्रवास करायचा आहे. तरी सर्वांना एकदा धन्यवाद. संग से आज खुशियों के हमारे नाम आए.